बीड गेल्या काही वर्षात राज्यभरात वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत राहिलेला जिल्हा. कधी नीट पेपर फुटीच्या धागेदोऱ्यांमुळं, कधी स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराच्या आरोपामुळं, तर कधी धक्कादायक गुन्ह्यांमुळं. आणि आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं नाव गाजलेल्या एका हत्याकांडाच्या तपासात समोर आलंय. लोहगड परिसरात घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक तिसरा तरुण म्हणता येईल, जो पोलिसांच्या रडारवर आला असून हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. नेमकं तरुण कोण आहे, त्याची भूमिका काय होती आणि तपासात नेमके कोणते धक्कादायक खुलासे झालेत, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. या प्रकरणात पोलिसांनी चेतन चौधरीच्या जवळच्या मित्राला ताब्यात घेतला असून हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातला आहे. सध्या तो पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासानुसार हा तरुण चेतन चौधरीच्या संपर्कात होता. केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचला जात असताना त्यालाही याची माहिती होती. एवढंच नाही तर लोहगडावर जाण्याबाबत त्याच्याशीही चर्चा झाल्याचं समोर आलंय. मात्र 18 जून रोजी लोहगडावर तो गेला नव्हता. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. खून करू नका असा सल्लाही या तरुणानं चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांनाही दिल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. मात्र त्यानंतरही त्याने या कटाची माहिती पोलिसांना दिली नाही. इतकंच नाही तर केतन अग्रवालची हत्या झाल्यानंतर चेतन चौधरी सर्वप्रथम याच मित्राला भेटल्याची माहितीही समोर आली आहे. सिया गोयलचंही या तरुणाशी संभाषण झाल्याचं तपासात उघड आलंय. पोलिसांना संशय आहे की या तरुणाला कटाची संपूर्ण माहिती होती. त्यामुळं याची नेमकी भूमिका काय होती? तो केवळ सर्व माहिती असलेला मित्र होता की या कटात त्याची आणखी काय भूमिका होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस त्याची कसून चौकशी करतायत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपास जसा पुढं सरकतोय तसा या प्रकरणाचे नवीन धागेदोरे समोर येत आहेत. खून करू नका असा सल्ला देऊनही पोलिसांना माहिती का देण्यात आली नाही आणि या तरुणाची नेमकी भूमिका काय, या प्रश्नांची उत्तरं तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होतील. अधिक अपडेटसाठी लोकाशा TV पाहत राहा. धन्यवाद.